12वी परीक्षेच्या वेळी सोलापूर जिल्ह्यात कलेक्टर कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी कौतुक केले। सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना एक पत्र दिले। या पत्रात त्यांनी 12वी परीक्षेच्या वेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानाचं कौतुक केले। याचबरोबर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त आणि प्रशासकीय यंत्रणा मदतीला दिल्यानं हे अभियान यशस्वी होण्यासाठी हातभार लागल्याचं त्यांनी म्हटलंय। कॉपीमुक्त अभियानामुळे बुद्धिमानांना चालना देण्याचं काम झालंय। या अभियानाचा श्रीमंत आणि पुढाऱ्यांच्या मुलांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात विधानसभेत जिल्हाधिकारी आशीर्वाद, माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांच्या विरोधात तारांकित प्रश्नांद्वारे लक्षवेधी केली जाऊ शकते। अशा वेळी आम्ही दोघांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचं ढोबळे यांनी म्हटलंय। जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिलेत। त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी जगताप यांनी पुढे पाऊल टाकत चक्क परीक्षा कक्षच ऑनलाईन केलाय। त्यामुळे कॉपीमुक्त अभियान 100% यशस्वी झालंय। मी स्वतः अनेक परीक्षा केंद्रांवर फेरफटका मारलाय। प्रशासनानं राबवलेल्या या उपक्रमाची जनसामान्यात सुद्धा चांगली चर्चा सुरू झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच असं घडलंय। त्यामुळे कलेक्टर आशीर्वाद आणि शिक्षणाधिकारी जगताप हे दोघेही या कौतुकास पात्र आहेत, असं ढोबळे यांनी नमूद केलंय। त्यामुळे या दोघांच्या कौतुकाचा झेंडा राज्यभर फडकतोय।